नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण मराठी वर्णमाला हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे। हे लेक्चर आपण आपल्या ॲप वरती जी पेड बॅच आहे त्या बॅच मध्ये घेतलेला आहे। ज्या लेकरांना लेक्चर आवडेल त्यांनी 100% आपल्या ज्या ऑनलाइन बॅचेस आहेत त्या बॅचेस परचेस करा। परंतु तुम्हाला खात्री देतो आतापर्यंत बॅच घेऊन कोणी निराश झालेलं नाही आणि तुम्ही देखील तिथे निराश होणार नाही। आजच्या लेक्चर मध्ये आपण वर्णमाला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आणि यामध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकार हे आपण इथे शिकणार आहे। परंतु जर बॅचचा आपण विचार केला तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस आहेत। लाईव्ह पण आपण शिकवतो आणि रेकॉर्डेड पण आपण शिकवतो। बॅचची फी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे। 510 रुपयामध्ये अत्यंत उत्तम दर्जाच्या बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 5000 10,000 रुपयाची फी देऊन देखील एवढं तुम्हाला शिकवलं जात नाही, तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची क्वालिटी देऊन आपण आपले लाईव्ह लेक्चर्स इथे घेत असतो। ज्या लेकरांना हे लेक्चर आवडेल त्यांनी पोलीस भरतीची सरळ सेवेची कोणती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण दिलेली आहे। पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर SSC GD, RRB, RPF सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपात आहे। फक्त 510 रुपये फी आहे। ऑफर सुरू आहे। द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा। अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल किंवा मला मेसेज करू शकतात। 93 70 70 66 79। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। सर, आवाज सर्वांनी व्यवस्थित येतोय? सर्वांनी व्यवस्थित दिसतंय? ओके। तर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक इथे सुरू करणार आहे, तो म्हणजे मराठी वर्णमाला। मराठी वर्णमालेचा जर विचार केला तर तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा किंवा MPSC कोणत्या एक्झामला बघा, आपल्याला या टॉपिक वरती खूप सारे क्वेश्चन तिथे विचारले गेलेले आहेत। मग पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर तब्बल 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला मराठी वर्णमाला या टॉपिक वरती बघायला भेटतात। ओके, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय? सर्वांना व्यवस्थित दिसतंय? एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या। ओके, चला स्पीड मध्ये। हो, लेक्चर झाल्यानंतर PDF आपल्याला हे लाईव्ह लेक्चरच्या PDF ॲप वरच्या PDF आपण ॲप वरती देत असतो। YouTubeच्या PDF फक्त टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे। ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करा, मला WhatsAppला मेसेज करा तिथे। ओके, तर तिथे WhatsAppला मेसेज केल्यानंतर तुम्हाला लिंक देऊन टाकतो आणि ज्या लेकरांनी क्लासच्या PDF अजून बघितल्या नसेल त्यांनी बघून घ्या। हो बाबा, लेक्चर झाल्यानंतर ऑन करून देतो ते ऑप्शन लॅपटॉपचं, काही टेन्शन नाही। ओके, तर सर्वांना व्यवस्थित दिसतंय? आवाज व्यवस्थित येतोय? एकदा ओके म्हणून मला सांगा। लगेच आपल्याला आपल्या लेक्चरला काय करायचंय, सुरुवात करायची आहे। आता मराठी वर्णमालेचा जर आपण विचार केला तर पोरांनो, नेमकं वर्ण म्हणजे काय? आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारले, वर्ण कशाला म्हणावं? तर बघा, आपल्याला क्वेश्चन विचारतो, मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना टिंब असे म्हटलं जातं। काय क्वेश्चन विचारला तो? मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना टिंब असे म्हटलं जातं। मानवाच्या तोंडावाटे काय निघतात? मूळ ध्वनी। मानवी तोंडावाटे निघणारे जे मूळ ध्वनी आहे त्यांना आपण काय म्हणतो? तर त्यांना आपण वर्ण असे म्हणतो। काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो। डायरेक्ट डोक्यात फिट्ट करून ठेवायचं। मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। ही झाली वर्ण याची व्याख्या। कशाची? वर्णाची व्याख्या। मग क, ख, ग, घ, अ, आ, इ, उ हे काय झाले? वर्ण झाले। मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। मग या वर्णांचा जर विचार केला तर याचे वेगवेगळे प्रकार पडतात। काय मराठी व्याकरणामध्ये जर आपण वर्ण बघितले तर याचे वेगवेगळे प्रकार पडतात। मराठी व्याकरणामध्ये वर्णांचा विचार जर केला तर मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीला
सुरुवातीला किती वर्ण होते, तर मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीला वर्णांची संख्या होती 48. मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीला एकूण किती वर्ण होते, 48 वर्ण होते. आज जर आपण बघितलं तर आज मराठी व्याकरणामध्ये किती वर्ण आहेत, 52 वर्ण आहे. आज मराठी व्याकरणामध्ये एकूण किती वर्ण आहे, 52 वर्ण आहे. आधी किती होते, 48. 48 जे वर्ण होते ना, यांना म्हणत्या प्राचीन वर्ण. काय म्हणायचं, प्राचीन वर्ण. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला मराठी व्याकरणामध्ये प्राचीन वर्णांची एकूण संख्या किती, ओके हो बाबा चिन्ह घेणार होतो, पण काय ठरलं, चिन्हाचा जो टॉपिक येतो आपण वाक्य या टॉपिक मध्येच घेऊ. काय, वाक्यामध्ये चिन्हाचा. त्यामुळे काय होईल, वाक्य समजायला आपल्याला सोपं जाईल आणि शुद्ध वाक्य करायला आपल्याला काय होईल, इझी तिथे जाईल. त्यामुळे ठरवलं आपण तिकडे घेऊयात. आणि वर्ण चॅप्टरला काय केलं, वर्णमाला या चॅप्टरला पण सुरुवात केलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लक्ष द्या. तर काय म्हटलं, प्राचीन वर्ण किती आहे किंवा पारंपरिक वर्ण असे सुद्धा म्हणतात. पारंपरिक वर्ण असे सुद्धा म्हणतात. मराठी वर्णमालेमध्ये पारंपरिक वर्णांची संख्या किती आहे, प्राचीन वर्ण किंवा पारंपरिक वर्ण असे आपण त्याला म्हणतो. आणि जे 52 वर्ण आहे, या 52 वर्णांना आपण आधुनिक वर्ण असे म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये किती, 52 जे वर्ण आहे मराठी व्याकरणात, या 52 वर्णांना आपण काय म्हणतो, आधुनिक वर्ण असे म्हणतो. आधुनिक वर्ण असे म्हणतो. मराठी व्याकरणामध्ये जे 52 वर्ण आहे त्याला आधुनिक वर्ण असे म्हणतो. इथपर्यंत सर्व आले. मराठी व्याकरणामधले पारंपरिक वर्ण किती, 48. मराठी व्याकरणामधले आधुनिक वर्ण किती, 52. आता महत्वाचा मुद्दा, या 52 वर्णांपैकी 47 जे वर्ण होते, पहिले 47 सुरुवातीचे कशात, व्यंजनांमध्ये, वर्णांमध्ये किती, 47 सुरुवातीचे जे 47 वर्ण होते मराठी व्याकरणाचे ळ पर्यंत. आधी किती होते, 48. 48 नंबरचा कोणता आहे, ळ आहे. 48 नंबरचा कोणता आहे, ळ आहे. या ळच्या आधी जे 27 वर्ण होते हे संस्कृत भाषेतून आलेले आहे. मराठी व्याकरणात संस्कृत भाषेतून आलेल्या वर्णांची संख्या किती आहे, किती संस्कृत भाषेतून आलेले, 47 वर्ण आहे. ळ हा वर्ण कोणत्या भाषेतून आला आहे, द्रविडियन भाषेतून आलेला आहे. कोणत्या भाषेतून, द्रविडियन भाषेतून आला. हे आपण पुढे बघणारच आहोत. सध्या आपल्याला लक्षात हे आला, मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीला 48 वर्ण होते. या 48च्या पुढचे जे 47 होते हे संस्कृत भाषेतले आहे. ळ हा द्रविडियन भाषेतला आहे. कोणत्या आहे, द्रविडियन भाषेतला आहे. तर आता वर्तमान मध्ये 48 वर्ण आहे. म्हणजे मराठी वर्णमालेत सुरुवातीला आता 52 आहे, सुरुवातीला 48 होते, आता 52 आहे. म्हणजे मराठी वर्णमालेमध्ये नवीन वर्णांची संख्या किती आहे, नवीन वर्णांची संख्या किती आहे, तर मराठी वर्णमालेत नवीन 4 वर्ण आहे. किती, 4. सुरुवातीला किती होते, 48. सध्या किती आहे, 52 आहे. नवीन किती आहे, 4 आहे. आता या 52 वर्णांचे एकूण किती प्रकार पडतात, मराठी वर्णमालेच्या वर्णांचे एकूण प्रकार किती पडतात. वर्ण म्हणजे काय, वर्ण भात तीन, वर्ण म्हणायचं काय, वर्ण. मराठी वर्णमाला, मराठी व्याकरणातील वर्ण, वरण भात नाही, नाही तर वेगळाच कार्यक्रम करशील. मराठी व्याकरणामध्ये 52 जे आधुनिक वर्णमाला आहे, या आधुनिक वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहे. या 52 वर्णांचे किती प्रकार पडले, तर या 52 वर्णांचे 3 प्रकार पडते. मराठी वर्णमालेमधील 52 वर्णांचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. 5 प्रकार हे तुमच्या व्यंजनांचे पडत्या. कशाचे, व्यंजनांचे. आपण कशाचं बघतोय, वर्ण. मराठी व्याकरणामध्ये 52 वर्णांचे 3 मुख्य प्रकार पडत्या. पहिला मुख्य प्रकार म्हणजे स्वर. पहिला मुख्य प्रकार म्हणजे काय, स्वर.
मराठी व्याकरणामध्ये वर्णांचे 3 प्रकार पडत्या. त्यातला पहिला प्रकार काय आहे? स्वर. त्यानंतरला दुसरा प्रकार काय आहे? त्याला म्हणायचं परत स्वरादी. दुसरा प्रकार कोणता आहे? स्वरादी. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? व्यंजने. स्वर, स्वरादी आणि तिसरा प्रकार कोणता आहे? व्यंजने आहे. चला मग म्हणा मग मराठी व्याकरणामधील एकूण वर्ण 52 आहे. सुरुवातीला 48 वर्ण होते, आता 52 आहे. या 52 वर्णांचे 3 प्रकार पडत्या. पहिला स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन. मराठी व्याकरणातील वर्णांचे किती प्रकार पडले? 3 प्रकार पडलेले आहे. पहिला स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन. स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा अडथळा तोंडातल्या कोणत्याही अवयवाशी होत नसेल त्याला स्वर असे म्हणत्या. काय म्हणत्या? स्वर. पुढे ते सांगणार तुम्हाला डीप मध्ये. ओके, आता सध्या आपल्या डोक्यात हे घालायचं 52 वर्णांपैकी एकूण स्वरांची संख्या किती? क्वेश्चन विचारतो. मराठी व्याकरणामध्ये एकूण किती स्वर आहे? मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वरांची संख्या किती आहे? स्वरांची नाही भाऊ, स्वरांची. स्वर काय? स्वर वेगळे, स्वर वेगळे. स्वर कोणते? भुटिया स्वर, दरुड्या स्वर, गाव स्वर आहे की नाही, गाया स्वर, पेन्सिल स्वर, पेन स्वर, गाडीचा पेट्रोल स्वर, तेच स्वर येतला का? हे काय? स्वर आहे. मराठी व्याकरणामध्ये स्वरांची एकूण संख्या आहे 14. मराठी व्याकरणामध्ये परत स्वरांची एकूण संख्या किती आहे? 14 आहे. पहिला पॉइंट क्लिअर झाला. स्वरांची संख्या किती आहे? 14 आहे. सर मी इंजिनिअरिंगला आहे पण ग्राउंड कसं करावं समजत नाही. पोलीस भरतीची तयारी करू नको भाऊ. ओके, सरळ सेवेची तयारी करणार. इंजिनियर आहे तू, सरळ सेवा बिंदास्त लढायचं. ओके, 100% पोस्ट काढशील. कशाला पोलीस भरतीच्या मागे लागतो? सरळ सेवेच्या भरपूर पोस्ट आहेत ना आपल्याकडे. ओके, त्याचा अभ्यास कर, झडपी वगैरे. ओके, बिंदास 100% लटकशील. शब्द आहे आपला. ओके, स्वर 14. स्वर 14. स्वरादींच्या संख्या किती आहे? स्वरादी 2 आहे. मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वरादी किती आहे? 2 आहे. स्वर किती आहेत? 14 आहे. स्वरादी किती आहेत? 2 आहे. आणि मराठी व्याकरणामध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? 34 आहे. व्यंजनांची संख्या किती आहे? 34 आहे. व्यंजनांची संख्या किती आहे? 34 आहे. तुम्हाला 2 क्वेश्चन कन्फ्यूज करणारे. पहिला क्वेश्चन, पहिला क्वेश्चन, मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजने किती? क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, फ, फ, ब, भ, म, य, र, ल, व. हे काय? व्यंजन आहे. मग मराठी व्याकरणामध्ये क्वेश्चन काय विचारलं बघ. मराठी व्याकरणामध्ये, मराठी व्याकरण, या मराठी व्याकरणामध्ये वर्णमालेत, वर्णमालेत एकूण व्यंजनांची संख्या किती आहे? व्यंजनांची संख्या किती आहे? काही झालं, जमाना इकडचा तिकडे झाला तर उत्तर काय द्यायचं? 34. जमाना इकडच्या तिकडे झाला तरी उत्तर काय द्यायचं? 34. काय द्यायचं? 34. किती? 34. किती? 34. भाऊ आपण अजून बेसिक पाहतोय, अजून लय पुढे जायचं का? किती? 34. व्यंजन. ओके, मग आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे जर मोजले तर 50 भारतीय, अजून 2 बाकी आहे. तर ते 2 काय आहे? तर 2 संयुक्त व्यंजन आहे. 2 काय आहे? 2 संयुक्त व्यंजन आहे. तर मराठी व्याकरणामध्ये संयुक्त व्यंजन किती? मराठी व्याकरणामध्ये संयुक्त व्यंजनांची संख्या किती आहे? मराठी व्याकरणात संयुक्त व्यंजन 2 आहे. एक म्हणजे क्ष आणि दुसरा म्हणजे ज्ञ. सबनीस भाऊची पुण्य आहे. क्ष आणि ज्ञ हे काय? संयुक्त व्यंजन आहे. मराठी व्याकरणात एकूण व्यंजन किती? 34. मराठी व्याकरणात संयुक्त व्यंजन किती? 2. आता तुला परत क्वेश्चन विचारला, मराठी व्याकरणामध्ये,
मराठी व्याकरणात संयुक्त व्यंजने व संयुक्त व्यंजने यांची एकूण संख्या किती? व्यंजन व संयुक्त व्यंजन यांची एकूण संख्या किती? 34 अधिक 2 बरोबर 36. 34 अधिक 2 बरोबर 36. मन माय मराठी व्याकरणामध्ये व्यंजन व संयुक्त व्यंजन यांची मिळून संख्या किती आहेत? तर ती 36 आहे. किती आहे? 36 आहे. ओके. मराठी व्याकरणामध्ये स्वर किती आहेत? 14 आहे. आपल्याला फसवण्यासाठी क्वेश्चन विचारला, मराठी व्याकरणात स्वर व स्वरादी यांची एकूण संख्या किती आहे? यांची एकूण संख्या किती आहे हा फसवण्यासाठी क्वेश्चन आपल्याला विचारला. मराठी व्याकरणामध्ये स्वर व स्वरादी यांची एकूण संख्या किती आहे? स्वर व स्वरादी किती? टोटल 14 स्वर आणि 2 स्वरादी बरोबर 16. 14 स्वर 2 स्वरादी बरोबर 16. आणि मराठी व्याकरणात ज्या स्वरादी आहेत एकाच्या डोक्यावर अम आणि दुसरा आ, म्हणजे काय? 2 डॉट. काय? 2 डॉट या पद्धतीने एकाच्या डोक्यावर टिंब आणि एकाच्या 2 शेजारी टिंब. आहा, आहा. याला म्हणायचं अनुस्वार. याला काय म्हणायचं? अनुस्वार. आणि याला काय म्हणायचं? विसर्ग. काय म्हणायचं? निसर्ग नाही रे, विसर्ग. काय म्हणायचं? विसर्ग. काय म्हणायचं याला? विसर्ग. एकाच्या डोक्यावर आणि एकाच्या शेजारी किती? 2. एकाच्या डोक्यावर अनुस्वार, शेजारी काय? विसर्ग. याला म्हटलं अनुस्वार, याला म्हटलं विसर्ग. या काय झाल्या? स्वरादी. काय झाल्या? स्वरादी. ही आहे आधुनिक वर्णमाला. काय? आधुनिक वर्णमाला. स्वरांची संख्या किती? 14. स्वरादींची संख्या किती? 2. व्यंजनांची संख्या किती? 34. संयुक्त धरून व्यंजने किती? 36. एवढे पॉइंट क्लिअर झाले. आता मी तुम्हाला काय सांगितलंय? मराठी व्याकरणातील पारंपरिक वर्णमालेत एकूण वर्ण किती होते? पारंपरिक वर्णमाला यामध्ये एकूण वर्ण किती होते? मराठी व्याकरणामधील जी पारंपरिक वर्णमाला आहे या पारंपरिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती होते? किती होते रे? पारंपरिक मध्ये 48. किती होते? 48. या 48चे सुद्धा भाग होते, याचे सुद्धा 3 भाग होते. पहिला भाग म्हणजे काय? स्वर. तेव्हा स्वर होते 12. म्हणून तू मराठी शाळेत शिकला 12 खडी. आता जर तू 1ली ते 4थीच्या पोरगा गेला आणि त्याला तू म्हणला तू ही 12 खडी पाठ आहे का? तो तुला म्हणन आभे दळिंदा राहा. आधी ती 12 खडी आहे का 14 खडी आहेत? नीट चेक कर. काय झाली ती? आता 14 खडी. कारण आधी काय होती? 12 खडी. 12 स्वर होते. आता किती स्वर झाले? 14 स्वर झाले. म्हणजे याच्यामध्ये नवीन 2 स्वर आले, ते आपण पुढे पाहणार आहे. नवीन स्वर किती आहे? 2 आहे. पहिल्याला म्हणायचं अ आणि दुसऱ्याला म्हणायचं अ. ॲम्लेट अ इंग्रजी. ओके. त्यानंतर तेव्हा स्वरादी होती. स्वरादी किती होत्या? 2. पण तेव्हा व्यंजने किती होते? प्राचीन वर्णमालेमध्ये व्यंजने किती होते? 34. आज सुद्धा किती आहे? 34. फक्त आले कोणते? क्ष आणि ज्ञ नवीन व्यंजने. ते कोणते? संयुक्त व्यंजने. आजही मराठी वर्णमालेत एकूण व्यंजनांची संख्या किती आहे? 34च आहे. पण जर तुला विचारलं संयुक्त व्यंजन धरून व्यंजनांची संख्या किती आहे, मग तुझं उत्तर काय राहणार आहे? 34 अधिक 2 बरोबर किती झाले? 36.
तेव्हाची वर्णमाला, आजची वर्णमाला यात काहीतरी फरक आहे. इथं वर्ण वाढलं आणि या संयुक्त व्यंजन दोन आली, बाकी काही फरक नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? यस या नो. पहिला पॉइंट काय सांगितला? मानवाच्या तोंडावाटे निघणारे जे मूळ ध्वनी आहे त्यांना वर्ण असे म्हणतात. वर्णाची व्याख्या लक्षात आली? मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. पहिला पॉइंट क्लिअर झाला. वर्णांचा जर विचार केला तर मराठी व्याकरणामध्ये दोन प्रकारची आकडेवारी लक्षात ठेवायची: आधुनिक वर्णमाला आणि प्राचीन किंवा पारंपरिक वर्णमाला. प्राचीन वर्णमालेत 48 वर्ण होते, आधुनिक वर्णमालेमध्ये 52 वर्णांचा समावेश आहे. तेव्हा 48 होते, आज 52 आहे. नवीन वर्ण 4 आहे. संस्कृत भाषेतून आलेले वर्ण किती आहेत? 47 आहे. ळ हा कोणता आहे? द्रविडियन भाषेतला वर्ण आहे. द्रविडियन भाषेतला. मराठी व्याकरणातील खालीलपैकी कोणता वर्ण हा द्रविडियन भाषेतला आहे? ळ. हा पॉइंट क्लिअर झाला. मग त्याच्यानंतर वर्णांचे पडले प्रकार. वर्णांचे मुख्य प्रकार किती आहे? डाळीचं वरण, फोडणीचं वरण, डाळ भात मिक्स करून केलेलं वरण, असे नाही रे भाऊ, ते वरण आहेत बघा. वर्ण, मराठी वर्णमाला वर्ण यांचे प्रकार किती आहेत? 3. पहिला प्रकार स्वर, दुसरा स्वरादी, तिसरा व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन. मग आता स्वरांमध्ये जर गेलो तर स्वरांचे प्रकार किती? स्वरांचे किती आहे? एकूण स्वर संख्या किती? 14. एकूण स्वरादींची संख्या किती? 2. आणि एकूण व्यंजनांची संख्या किती? 34. स्वरांची संख्या 14, स्वरादींची संख्या 2, व्यंजनांची संख्या किती? 34. नवीन आले ते काय? इंग्रजी स्वर आणि संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन किती आहेत? 2 आहे. स्वरादी एक अनुस्वार, हा विसर्ग. याला अनुस्वार म्हणायचं, याला विसर्ग म्हणायचं. हा पॉइंट लक्षात ठेवा. स्वर प्लस स्वरादींची संख्या किती आहे? तर त्या 16 आहे. किती आहे? 16 आहे. आता आपल्याला काय विचारलं? मराठी वर्णमालेत एकूण व्यंजन किती आहे? 34 आहे. मराठी व्याकरणात व्यंजन प्लस संयुक्त व्यंजन किती आहे? 36 आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? यस या नो. आता नवीन वर्ण मी तुम्हाला सांगितलंय, मराठी व्याकरणामध्ये नवीन वर्ण किती? परत 4 आहे. मराठी व्याकरणात नवीन वर्ण किती आहे? 4 आहे. 4 वर्णांचे 2-2 गट करायचे. ए अ, ए अ, ए अ. अरविंद भाऊ मंगरुळकर, अरविंद भाऊ मंगरुळकर. काय? अरविंद, अरविंद भाऊ मंगरुळकर या भाऊची पुण्याई. 2009चा GR. कधीचा? 2009चा. 2009चा GR. अरविंद भाऊ मंगरुळकर यांनी काय केलं? आपला एक अहवाल दिला. त्यांना काही काम होतं का नाही काय माहित बुवा. त्यांनी इंग्रजी वर्णांचा अभ्यास केला. कशाचा? इंग्रजी वर्णमालेचा अभ्यास केला. इंग्रजी वर्णमालेचा अभ्यास केला. वर्णमाला, इंग्रजी वर्णमालेचा अभ्यास केला. कशाचा? इंग्रजी वर्णमालेचा. इंग्रजी वर्णमालेचा अभ्यास केला आणि या इंग्रजी वर्णमालेत त्यांनी 2 स्वर सापडवले. काय केले? 2 स्वर सापडवले. 2 स्वर सापडवले. एक स्वर तिथं लिहिला अ आणि दुसऱ्याला सुद्धा लिहिला अ. पहिल्याच्या डोक्यावर असा रफार आणि दुसऱ्याला असा काना देऊन रफार दिला. याला म्हणत्या अ आणि याला म्हणत्या अ. काय? अ अ. कुणी शोधले? अरविंद भाऊ मंगरुळकर यांनी शोधले. कुठे शोधले? इंग्रजी मध्ये शोधले. आणि याचा समावेश कुठे झाला? मराठी वर्णमालेत झाला. कधी झाला? 2009च्या GR नुसार मराठी वर्णमालेत. मराठी वर्णमालेत. मग मराठी वर्णमालेच्या कोणत्या भागात झाला? स्वरांमध्ये झाला. काय? स्वरांमध्ये झाला. कशा झाला? स्वरांमध्ये झाला. स्वरा ती नाही बघा भाऊ, ती स्वरा गेलीला का नांदाया. तुझ्या स्वराच्या आठवणामध्ये बाबिया तुला झोप येईना. काय? स्वरांमध्ये झाला. म्हणून याला आपण इंग्रजी मधून आलेले आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो? इंग्रजी स्वर असे म्हणतो. काय म्हणतो? इंग्रजी स्वर असे म्हणतो.
पोलीस भरतीपासून एमपीएससी पर्यंत क्वेश्चन विचारला काय मराठी वर्णमालेत इंग्रजी मधून आलेले स्वर खालीलपैकी कोणते मराठी वर्णमालेत इंग्रजी मधून आलेले स्वर खालीलपैकी कोणते हो बाबिया मोहन इंग्रजी मधून आलेले स्वर कोणते अ कुणी आणले अरविंद भाऊ मंगरुळकर यांनी आणले अरविंद भाऊ आणले इंग्रजी मधून आलेले स्वर कोणते आणि अ आहे आणि जेव्हा हे दोन स्वर समाविष्ट झाले तेव्हा मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती झाली 12 वधून 14 झाली स्वरांची संख्या कधी ह्या भावना ऍड केले तेव्हा 12 वरून 14 मग लक्षात राहील मराठी वर्णमालेतील नवीन स्वर कोणते पहिला क्वेश्चन मराठी वर्णमालेतील इंग्रजी स्वर कोणते दुसरा क्वेश्चन अ आणि अ हे स्वर कोणत्या समितीच्या अहवालानुसार भारताच्या मराठी वर्णमालेत समाविष्ट केलेले आहे कोणाच्या अहवालानुसार मराठी वर्णमालेत समाविष्ट केले अरविंद मंगरुळकरांच्या अहवालानुसार कधीचा जी आर आहे 2009 चा झपक्याने उत्तर द्यायचं अ आणि अ पहिला पॉइंट क्लिअर झाला त्यानंतर क्षज्ञ हे काय आहेत रे क्ष आणि ज्ञ असं कसं होईल ओके एकदा सर्वांना दिसतंय का व्यवस्थित एकदा मला स्पीड मध्ये सांगा क्ष आणि ज्ञ ही काय संयुक्त वर्ण आहेत परत नवीन 2 वर्ण आलेत ओके ते कोणते संयुक्त व्यंजन काय आहेत संयुक्त व्यंजनामध्ये याला टाकलेलं आहे हे संयुक्त व्यंजन सुद्धा 2009 च्या अहवालानुसार कोणत्या क्ष आणि ज्ञ कोणत्या क्ष आणि ज्ञ आणि हे टाकलं ऑल क्लिअर आहे हो दिसत आहे ओके ऑल क्लिअर आहे क्या बात आहे क्ष आणि ज्ञ कोणी सबनीस भावना म बा सबनीस काय म बा सबनीस आता आपले पोरं कन्फ्युज कुठं होता माहिती का सबनीसला देत्या इंग्रजीला आणि मंगरुळकरांना देत्या क्ष आणि ज्ञला इथं उलट करू नका काय क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने ही सबनीसची आहे सबनीस आणि अ आणि अ हे इंग्रजी स्वर आहे हे अरविंद भाऊ मंगरुळकर यांचे आहे क्वेश्चन विचारला गेला अरविंद मंगरुळकर यांच्या अहवालानुसार खालीलपैकी वर्णमालेत समाविष्ट केलेले वर्ण कोणते क्वेश्चन विचारला गेला सबनीस भाऊंच्या म्हणजेच काय मबा सबनीस यांच्या अहवालानुसार वर्णमालेमध्ये समाविष्ट केलेले नवीन वर्ण कोणते ओके एंड क्ष आणि ज्ञ सबनीस भाऊ अ आणि अ अरविंद भाऊ मंगरुळकर संपला भाऊ विषय संपला डायरेक्ट डोक्यात फिटच ओके आणि मग आज आपल्याला शिकायचे ते म्हणजे काय स्वर व स्वरांचे प्रकार आज आपल्याला काय शिकायचंय स्वर आणि स्वरांचे प्रकार चला स्वर म्हणजे काय थोडक्यात व्याख्या कोण सांगतं स्वर म्हणजे काय थोडक्यात व्याख्या कोण सांगतं बघूयात स्वर आज आपल्याला आजच्या भागामध्ये स्वर व स्वरांचे प्रकार शिकायचे आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला व्यंजन व व्यंजनांचे प्रकार शिकायचे ओके चला स्वर म्हणजे काय कोण सांगतं बघूयात स्वराची व्याख्या चला स्वर म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार केला जातो ज्या वर्णांचा उच्चार केला जातो तोंडातला कोणत्याही अवयवाला दात होठ तालू मृधन्य कोणत्याही अवयव नाकातून आहे की नाही हवा बाहेर फेकणे अशा कोणत्याही अवयवाला हवेचा स्पर्श होत नाही जिभेचा म्हणायचं नाही पोट्याऊ हवेचा स्पर्श होत नाही ज्या व्यंजनांचा उल्लेख करत असताना तोंडातील कोणत्याही अवयवांना हवेचा स्पर्श होत नाही त्याला स्वर असे म्हणतात काय स्वर असे म्हणतात कुठेही स्पर्श होत नाही पण व्यंजनांचा स्पर्श होतो म्हण बरं प फ ब भ म म्हण ना प फ ब भ म होटांचा स्पर्श होतो प फ ब भ म झाला का स्पर्श होटांचा स्पर्श झाला तसा
तसा स्वरांचा उच्चार करत असताना कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही. काय होत नाही? व्यंजनांचा स्पर्श होतो हो दुर्गाताई, पण स्वरांचा स्पर्श होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? ज्या वर्णांचा उच्चार करताना कोणत्याही अवयव, लिहून ठेवा कुठेतरी, स्पर्श होत नाही त्याला काय म्हणायचं? स्वर असे म्हणायचं. ना होठांचा स्पर्श होतो, ना जिभेचा स्पर्श होतो, ना कुठं हवेचा स्पर्श होतो. काय म्हणायचं? स्वर. म्हणजे बघा, आता आपण जर मी जर इथं भ घेतला, भ, आणि भ काय रे महा? हा भ काय? व्यंजने. भ काय महा? व्यंजने. ह्या व्यंजनात मला पूर्ण रूप देण्यासाठी स्वर टाकावा लागतो, म्हणजे व्यंजनाला स्वराची आवश्यकता लागते. पण स्वरात आवडी अशी आपली, स्वर असा आहे, स्वरांचा उच्चार करताना दुसऱ्याची कशाची आवश्यकता लागत नाही. स्वरांचा उच्चार करताना दुसरी कशाची आवश्यकता लागत नाही. अ, आ, ई, उ कशाची आवश्यकता लागत नाही. त्यांचा मोकळा उच्चार होतो. काय होतो? मोकळा उच्चार होतो. ज्या वर्णांचा उच्चार करताना बाकी कुणाचीही गरज भासत नाही, म्हणजे कुणाची आवश्यकता लागत नाही, त्याला काय म्हणायचं? स्वर असे म्हणायचं. काय मग पहिलं वैशिष्ट्य काय झालं? व्याख्या सर्वांची पाठ झाली. स्पर्श होत नाही. स्पर्श होत नाही. हवा मोकळी तोंडातून बाहेर निघते. हे बघ ना, आ, ई, उ, हवा काय झाली? मोकळी तोंडातून बाहेर निघून गेली. ओ भाऊ, जर तो हे लक्षात नाही राहिलं तर मग तुझी हवा कुठून निघन भरोसा नाही का? त्यामुळे लक्षात ठेव, स्पर्श होत नाही. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्पर्श होत नाही त्याला स्वर म्हणायचं. सरळ साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायची. आपल्याला पेपर लिखी नाहीये, ऑब्जेक्टिव्ह आहे. काय? ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे फक्त एवढं जरी आपल्या लक्षात राहिलं, स्पर्श होत नाही म्हणजे स्वर, तरी आपल्याला पेपरला उत्तर येणार. कोणत्याही पेपरला काय क्वेश्चन विचारणार? खालील ज्या वर्णांचा उच्चार करताना कोणत्याही अवयवाला हवेचा किंवा जिभेचा किंवा इतर घटकांचा स्पर्श होत नाही त्याला टिंब असे म्हणतात, स्वर असे म्हणतात. असा पेपरला क्वेश्चन असतो. पण आपल्या डोक्यात ठेवताना एवढं ठेवायची गरज आहे का? अजिबात नाही. कोणत्याही घटकांचा स्पर्श होत नाही त्याला स्वर असे म्हणतात. झाला ना? संपला. डायरेक्ट स्पर्श होत नाही म्हणजे काय होय? स्वर होय. स्वरांचं पहिलं वैशिष्ट्य काय? उच्चार करताना कोणाची गरज लागते का? आजीबाई रस्ता ओलांडते, आजीबाईला काय केलं? हात धरला, चल आजीबाई, चल आजीबाई, है की नाही? आजीबाईला गरज लागली तुझी. पण तू तरुण आहे, है का नाही? तू म्हणला मास्तर मला रस्त्याच्या पलीकडे सोड, तुला मी रस्त्याच्या मधोमध नेऊन सोडीन. तुला गरज लागते? अजिबात नाही. तसे स्वर आहे. स्वरांना काय? उच्चार करताना दुसऱ्याची कुणाची आवश्यकता भासत नाही. आवश्यकता भासत नाही. उच्चार करताना कुणाची गरज भासत नाही असे सुद्धा आपण म्हणू शकतो. भासत नाही. स्वतःचाच कार्यक्रम वाजवू द्या, कोणाचीच गरज भासत नाही. पहिला पॉइंट क्लिअर झाला. पहिलं वैशिष्ट्य कळालं. दुसरं, यांचा उच्चार आता कोणाचीच गरज भासत नाही म्हणजे कसे उच्चार करत्या? वेगवेगळा उच्चार करत्या. म्हणून यांना आपण स्वतंत्र उच्चाराचे वर्ण असे म्हणतो. स्वरांना काय म्हणतो? स्वतंत्र उच्चाराचे वर्ण म्हणतो. काय म्हणतो? स्वतंत्र उच्चाराचे वर्ण म्हणतो. कोणाचीच गरज नाही ना. काय म्हटलं? स्वतंत्र उच्चाराचे वर्ण. मग हे कसे असते? अकेला हे मिस्टर खिलाडी स्वातंत्र्य असते. ओके, स्वातंत्र्य उच्चाराचे वर्ण असे आपण यांना म्हणतो. ओके, म्हणून याला काय म्हणतो? स्वातंत्र्य असे म्हणतो. उच्चार करताना कोणाची गरज भासत नाही. स्वातंत्र्य उच्चाराचे वर्ण म्हणजेच काय? स्वर होय. याचे काय झाले? वैशिष्ट्य झाले. स्वरांची व्याख्या, कोणत्याही घटकाला स्पर्श होत नाही. आले पर्यंत. मग मराठी व्याकरणामध्ये जे 14 स्वर आहेत ते 14 स्वर तुझ्या पुढे मी मांडलेले आहे.
हे 14 स्वर आपल्याला बारीक बारीक पद्धतीने इथेच अभ्यासायचे आहे. हे तुला एवढं दिसतं, पण जेव्हा संपल तेव्हा अख्खा फळा आपला भरून जायला बसला. तर बघ, मराठी व्याकरणातील पहिला स्वर कोणता आहे? अ, आ, ई, उ, रू, लू, ए, आ, ए, ओ, औ. आणि आ हे काय स्वरादी आहे भाऊ. हे स्वरामध्ये मोडत नाही लका. नाही तर तू लिहायला आणि मग लिहायला हा. हे काय स्वरादी आहे लका. काय स्वरादी. काय लिहा? स्वरादी आहे. आणि आपण काय अभ्यासतो? स्वर. काय अभ्यासतो? स्वर. आता स्वरांची मांडणी याच पद्धतीने का आहे? कारण स्वरांच्या उच्चारावरून त्यांची मांडणी केलेली आहे. स्वरांची मांडणी कशावरून केली रे? स्वरांची मांडणी त्यांच्या उच्चारावरून केलेली आहे. कशावरून केली आहे? उच्चारावरून केलेली आहे. मग आता स्वरांचा जर विचार केला तर या स्वरांच्या सुद्धा काय होतात बरोबर? प्रकार तिथे पडत्या. चला मग पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, स्वरांचे प्रकार किती आहे? तुला काय धतुरा असा क्वेश्चन विचारणार नाही. ई नंतर काय येतो, उ नंतर काय येतो. तू काय पहिलीच्या वर्गात नाही ला का? काय फक्त लक्षात ठेव, स्वरांची ही जी मांडणी केलेली आहे ना, ही मांडणी कशी केली आहे? उच्चारावरून केलेली आहे. कशी केली आहे? उच्चारावरून केलेली आहे. ओके. तर स्वरांचे प्रकार किती आहेत? चला भरा कोण सांगतं? स्वरांचे प्रकार किती आहेत? स्वरांचे नाही भाऊ, स्वरांचे प्रकार किती आहेत? कोण सांगतं? ओके. लू कसा सर? ओके सांगतो ते पण. चला नष्ट होण्याच्या मार्गावर घेऊ. आता प्रकारात आलोच ना आपण, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. स्वरांचे प्रकार किती आहेत? 5. ओके. जे आठवल ते सांगा फक्त. आहे का नाही? येत नाही असं म्हणू नका लखाव. ओके. दीपक शर्मा समजतंय बाबा? ओके. कसं चालू? व्यवस्थित चालू आहे? ओके. डोक्यात घुसतंय? ओके. कुणी 5 म्हणालं, कुणी 14 म्हणालं, कुणी 2 म्हणालं. स्वरांचे प्रकार मुख्य. स्वरांचे मुख्य प्रकार. स्वरांचे मुख्य प्रकार 5 आहेत. ओके. कुणाचं 5 म्हणणं आहे, कुणाचं 3 म्हणणं आहे. तर पोरांनो स्वरांचे मुख्य प्रकार आहेत 3. स्वरांचे मुख्य प्रकार किती आहेत? 3. पहिला ऱ्हस्व स्वर, दुसरा दीर्घ स्वर, तिसरा संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे स्वरांचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार काय? स्वरांचा पहिला प्रकार काय? ऱ्हस्व स्वर. स्वरांचा दुसरा प्रकार काय? दीर्घ स्वर. आणि स्वरांचा तिसरा प्रकार काय? संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे स्वरांचे एकूण किती प्रकार पडतात? किती? 3 प्रकार पडतात. आणि स्वरांचा चौथा प्रकार आणून टाकला, पण तो मुख्य मध्ये पडत नाही. आपल्याला जर क्वेश्चन विचारला स्वरांचे एकूण प्रकार किती, तर आपलं उत्तर काय असणार? 3च असणार. कोणते? ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. चौथा कोणता प्रकार आणून डोक्यात घातला, तर तो चौथा प्रकार आणून डोक्यात घातला इंग्रजी स्वर. कोणता? इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर. ए, ओ, ए. पण जर विचारलं स्वरांचे प्रकार किती आहे, एमपीएससीचं उत्तर आहे डायरेक्ट. स्वरांचे मुख्य प्रकार किती आहे? स्वरांचे मुख्य 3 प्रकार आहे. जर क्वेश्चन विचारला इंग्रजी स्वर धरून स्वरांचे एकूण किती प्रकार पडतात, तर आपलं उत्तर काय राहील? 4. ओके. जर त्यांनी क्वेश्चन विचारला स्वरांचे प्रकार किती आहेत आणि ऑप्शन मध्ये दिलं 1, 3, 4, 2, मग वांदेच झाले ना. मग आता नेमकं काय उत्तर द्यायचं? क्वेश्चन पडला, मग तशीच प्रश्नपत्रिका धरायची. ज्यानं तयार केली त्याच्या तोंडावर आपटायची. त्याला म्हणायचं सांग 3 देऊ का 4 देऊ? किती द्यायचं? तर 3च द्यायचं. किती द्यायचं? 3च. लक्षातच ठेवायचं. जर विचारलं स्वरांचे मुख्य प्रकार किती, तर एमपीएससीचं म्हणणं काय आहे? आता एमपीएससी म्हणल्यावर फायनल कार्यक्रम झाला ना. स्वरांचे मुख्य प्रकार किती? 3. किती? 3. त्यानं काही देऊ, आपण 3च द्यायचं. त्यानं फक्त म्हटलं स्वरांचे इंग्रजी स्वर धरून मुख्य प्रकार किती? 4. इंग्रजी स्वर असा शब्द उल्लेख आला तरच 4 करायचे. असा शब्द उल्लेख नाही आला तर डायरेक्ट काय करायचं? 3. डायरेक्ट काय करायचं? 3.
किती करायचे? 3. ओके. कोणते? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ओके. हो दुर्गाताई, सगळं सांगणार आधी हे समजून घ्या. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ओके. इथपर्यंत सगळे आले? ओके. आता लक्षात घ्या, स्वरांचे मुख्य प्रकार सर्वांना समजले. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? खालीलपैकी कोणत्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणावं? मराठी वर्णमालेतले ऱ्हस्व स्वर ओळखा, मराठी वर्णमालेतले दीर्घ स्वर ओळखा, संयुक्त स्वर ओळखा, असे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. तर बघा बरं, आपल्याकडे एकूण स्वर किती आहेत? 14 आहे. किती आहेत? 14 स्वर आहेत. या 14 स्वरांपैकी पहिला प्रकार कोणता आहे? ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार आखूड असतो, ज्या स्वरांचा उच्चार काय असतो? आखूड असतो. अ, उ, ई काय? आखूड आहे, कमी आहे. काय? कमी आहे. रू, लू काय? कमी आहे. ज्या स्वरांचा उच्चार काय असतो? आखूड असतो, त्यांना काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर असे म्हणायचे. क्वेश्चन विचारला बघा परव, ज्या स्वरांचा उच्चार काय असतो? आखूड असतो. आखूड म्हणजे काय? कमी असतो. कमी असतो, कमी, त्याला ऱ्हस्व स्वर म्हणायचं. अ, ई, उ, रू, लू. पण ज्या स्वरांचा उच्चार मोठा असतो त्याला दीर्घ स्वर म्हणायचं. आ, ई, उ, ए, ओ, औ. अरे पठ्या. ज्या स्वरांचा उच्चार काय असतो? आखूड असतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणत्या. ऱ्हस्व स्वर किती पाय? पहिला अ, दुसरा ई, त्यानंतर उ, त्यानंतर रू आणि त्यानंतर लू. हे काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहे. काय? ऱ्हस्व स्वर आहे. आता जर आपण विचार केला या भाऊचा, तर हा भाऊ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. होण्याच्या मार्गावर आहे. याचा कधीही कार्यक्रम होऊ शकतो. याचा कधीही कार्यक्रम होऊ शकतो. नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग मराठी व्याकरणामधील कोणता वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे? आता एमपीएससी ने हद्दच पार केली. एमपीएससी ने काय हद्द पार केली माहिती का? खालीलपैकी कोणता वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर नाही? नष्ट होण्याच्या मार्गावर नाही असा क्वेश्चन विचारला एमपीएससीनं. एमपीएससीचा क्वेश्चन सांगलो तुम्हाला. बघा एमपीएससीचं म्हणणं काय? कोणाचं? एमपीएससीचं. मग आपल्याला पेपरला काय लक्षात ठेवायचं तेही लक्षात घ्या. एमपीएससीचं म्हणणं काय? कोणता वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर नाही? पहिला ऑप्शन दिलता हा रू, दुसरा ऑप्शन दिलता हा लू, त्यानंतर तू याला म्हणतो ना त्र, तर हा त्र नाही भाऊ, न आहे. आणि त्यानंतर ट ठ द ध ट ठ ज झ आणि न. ओके. आणि त्यानंतरला 4 नंबरला होता क्ष. हा एमपीएससीचा क्वेश्चन. काय? खालीलपैकी कोणता वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर नाही? हा एमपीएससीचा क्वेश्चन. म्हणजे एमपीएससीचं म्हणणं काय? एमपीएससीचं म्हणणं काय? 2009च्या जीआर मध्ये सांगितलंय, अख्ख्या महाराष्ट्रात तुला असं कोणी मास्तर शिकवलं नसेल. हे पॉइंट काय? 2009च्या जीआर मध्ये 3 वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि तुला त्यातला फक्त एकच माहिती आहे. हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओके. क्ष हा नष्ट होण्याच्या मार्गावर नाही. म्हणजे एमपीएससीचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 4. मग एमपीएससीचं म्हणणं काय? मराठी वर्णमालेत एमपीएससीच्या म्हणण्यानुसार किती वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे? वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. होण्याच्या मार्गावर आहे. हे एमपीएससीचं म्हणणं आहे. आपल्याला पोलीस भरती सरळ सेवेला आतापर्यंत एकच विचारला. पोलीस भरती सरळ सेवेला आतापर्यंत एकच विचारला, नष्ट होण्याच्या मार्गावरचा.
ओके, कोणता? लू वाला. पोलीस भरती सरळ सेवेला. ओके, किती आहे? पहिला हा, त्यानंतर हा, त्यानंतर हा. हे एमपीएससीच्या म्हणण्यानुसार लक्षात ठेवा. ओके, आणि पोलीस भरतीला आतापर्यंत विचारलेला हा एकच, कोणता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओके, 3 आहेत. हो तावडे, हे 3 समजले? यस या नो? 3 वर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ओके, रु, लू आणि न. त्र म्हणायचं नाही, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इथपर्यंत सर्वांच्या डोक्यात घुसलं? यस या नो? नष्ट होण्याच्या म्हणजेच त्याला एक शब्द वापरला जातो, शुद्ध शब्द, लुप्त होण्याच्या मार्गावर. लुप्त होण्याच्या मार्गावर काय शब्द वापरला जातो? लुप्त होण्याच्या मार्गावर. पाय बघा, त्याला वेगळाच शब्द वापरला जातो, लुप्त होण्याच्या मार्गावर. कोणता वर्ण? नष्टच म्हणजे काय? लुप्त. कार्यक्रमच खट्याळला भाऊ, लुप्त. ओके, नष्ट, लुप्त, नष्ट, लुप्त म्हणजेच गुप्त. गुप्त गायब होऊ शकतो, कधीही गायब होऊ शकतो. ओके, राहील लक्षात. तर मराठी व्याकरणात ऱ्हस्व स्वर किती आहेत? अ, इ, उ, रू, लू. काय? ऱ्हस्व स्वर आहेत. ज्या स्वरांचा उच्चार आखूड असतो, कमी असतो, त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. हा झाला स्वरांचा पहिला प्रकार. स्वराचा दुसरा प्रकार दीर्घ स्वर. पहिला प्रकार सर्वांच्या डोक्यात घुसला. आता बरेच पोरं इथे कार्यक्रम वाजवत्या दीर्घ स्वराला. दीर्घ स्वर मराठी व्याकरणामध्ये एकूण दीर्घ स्वर किती आहेत? कोण सांगतं रे? ओके, हाय कोणाला माहिती? दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार लांबट असतो, स्वरांचा उच्चार लांबट असतो, लांबट, अधिक, अधिक, जास्त, मोठा, मोठा, त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. त्यांना काय म्हणतो आपण? दीर्घ स्वर असे म्हणतो. ज्या स्वरांचा उच्चार लांबट असतो, आ आपण काय घेतलं होतं मगाशी? ओ घेतला होता. ओ हळूच म्हणलो होतो आपण. हा एखादं शेजारचं झोपत उठून यायचं, बुवा काय चालू आहे बुवा नेमकं. हळूच म्हटलं आपण. पण म्हटलं आपण आ, पहिला ई, नाजूक ई, पण आपण म्हणलं ई मोठा. पहिला ऊ, पण मोठा ऊ. दुसरा ऊ. ओके, तर बघा, ज्या स्वरांचा उच्चार मोठा असतो, लांबट असतो, अधिक असतो, जास्त असतो, त्याला दीर्घ स्वर म्हणतात. पहिला दीर्घ स्वर आहे आ, दुसरा दीर्घ स्वर आहे ई, त्यानंतर ऊ, त्यानंतर आहे परव. बघा, आता महत्वाचा मुद्दा. मराठी व्याकरणामध्ये संयुक्त स्वर किती आहे? 4. संयुक्त स्वर किती आहे? 4. मराठी व्याकरणात संयुक्त स्वर किती आहे? 4. आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायची आहे. हे 3 दीर्घ स्वर आहेच, परंतु ए ओ हे काय दीर्घ स्वर आहेत. हे संयुक्त स्वर दीर्घ स्वरात सुद्धा मोडत्या. म्हणजे 4 आणि हे 3 7 किती झाले? 4 आणि 3 7. 7 हे काय दीर्घ स्वर आहेत. 7 काय दीर्घ स्वर आहेत. मग आपल्याला क्वेश्चन विचारला गेला. आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, काय? सर्व संयुक्त स्वर यांचा समावेश दीर्घ स्वरात होतो. दीर्घ स्वरात होतो. हे विधान टिंबटिंब आहे. हे विधान टिंबटिंब. 1 अर्ध सत्य आहे. 2 अर्ध असत्य आहे. 3 पूर्ण सत्य आहे. 4 पूर्ण असत्य आहे. असे ऑप्शन असते बघा आपल्याला खूप. अर्ध सत्य आहे, अर्ध असत्य आहे, पूर्ण सत्य आहे, पूर्ण असत्य आहे, पूर्ण सत्य आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, बरोबर आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, दीर्घ स्वरांमध्ये सर्वात प्रथम प्राधान्य कोणाला द्यायचं? या स्वरांना द्यायचं. कारण यांचा गट अधिक आहे. आधी यांचा गट काय आहे? संयुक्त स्वराचा आहे.
आधी यांचा गट कसा आहे, संयुक्त स्वराचा आहे, आणि मग यांचा गट कुठं मोडला, दीर्घ स्वरात मोडला. आधी यांना प्राधान्य कुठे द्यायचं, संयुक्त स्वरात, आणि आधी यांना प्राधान्य कुठे द्यायचं, दीर्घ स्वरात. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. दीर्घ स्वरामध्ये आधी यांना प्राधान्य द्यायचं, संयुक्त स्वरामध्ये आधी यांना प्राधान्य द्यायचं. हे 7 स्वर दीर्घ स्वर आहेत. पॉइंट क्लिअर झाला. पुढला संयुक्त स्वर. पहिलाच क्वेश्चन विचारला, मराठी वर्णमालेत एकूण मराठी वर्णमालेत एकूण संयुक्त स्वर किती आहे, संयुक्त स्वर किती आहे, मराठी वर्णमालेत एकूण संयुक्त स्वर किती आहे. पहिलाच क्वेश्चन आहे पोलीस भरतीला. संयुक्त स्वर किती आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय ते तर सांगतोच, पण मराठी वर्णमालेत एकूण संयुक्त स्वर 4 आहे. आता संयुक्त स्वर म्हणजे काय, इकडचं एक स्वर, इकडचं एक स्वर. झिकी 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 हा स्वर इकडे आला, हा स्वर इकडे झाला, आणि या 2 स्वरांचं मिलन झालं आणि यातून नवीन स्वर निर्माण झाला, त्याला म्हणतात संयुक्त स्वर. म्हणून व्याख्या लक्षात ठेवायची, ज्या 2 स्वरांपासून नवीन स्वर निर्माण होतो, त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. काय म्हणतो बरोबर, संयुक्त स्वर असे म्हणतो. पेपरला क्वेश्चन विचारला बघा, संयुक्त स्वर म्हणजे काय. पोलीस भरती सरळ सेवेला भाऊ, संयुक्त स्वर म्हणजे काय, खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय. पार तू टीईटीचा अभ्यास कर, नाही तर कायचा अभ्यास कर. संयुक्त स्वर म्हणजे काय, काय संयुक्त स्वर म्हणजे ज्या 2 स्वरांपासून नवीन स्वर निर्माण होतो, त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. काय म्हणत्या, संयुक्त स्वर असे म्हणतात. मग 2 स्वरांपासून कसा निर्माण झाला बघा, हा ए कसा निर्माण झाला बघा, अ अधिक त्यामध्ये टाकला ई. बघा हा अ काय रे, हा अ स्वर आहे. ओके, त्यामध्ये टाकला हा ई किंवा दुसरा ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. हा स्वर मिळवण्यासाठी जेव्हा या 2 पैकी अ मध्ये या दोघांपैकी कोणता तरी एक स्वर मिळवला जातो, तेव्हा हा स्वर निर्माण होतो. हा स्वर निर्माण करण्यासाठी अ मध्ये पहिला ई टाका किंवा दुसरा ई टाका. म्हणजे मी जर घेतलं काय, अ अधिक पहिला ई बरोबर माझा कोणता स्वर तयार होईल, ए. मी जर घेतलं अ अधिक दुसरा ई, तरी माझा कोणता स्वर तयार होईल, ए. अ अधिक पहिला ई काय तयार झालं, ए. अ अधिक दुसरा ई काय तयार झाला, ए. ओके, तर काय म्हटलंय, हा स्वर मिळवण्यासाठी या अ मध्ये हा ई टाका किंवा हा ई टाका, कोणताही टाकला तरी आपल्याला हा स्वर काय होतो, तिथे प्राप्त होतो. त्यानंतर ए, याला मिळवण्यासाठी मोठ्याला पुराव आ घ्यावा लागतो. आ काय घ्यावा लागतो, आ या दीर्घ स्वरामध्ये तू पहिला ई टाक किंवा दुसरा ई टाक, पण घेताना काय घ्यावं लागेल, तुला आच घ्यावा लागेल. आ मध्ये पहिला ई टाकला किंवा दुसरा ई टाकला तर आपल्याला काय मिळाला, ए हा स्वर भेटला. यो स्वर तयार करण्यासाठी अ मध्ये टाकायचं, आणि हा मात्र्याचा स्वर तयार करण्यासाठी आ मध्ये टाकायचे. ओके, अ आणि आ इथं चुका करू नका. हा क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावायला, गाळलेल्या जागा भरायला किंवा एका वाक्यात विचारला जातो. ओके, ए हा स्वर तयार करण्यासाठी कोणत्या 2 स्वरांची आवश्यकता लागते ते पर्यायातून ओळखा, किंवा कोणत्या 2 स्वरांपासून हा स्वर निर्माण होतो, असा क्वेश्चन विचारला. तसंच ओ पिंकीचे पप्पा जरा येताना साखर आणाल का, है का नाही, लग्न झाल्यानंतर 6 महिने काय, ओ याला मिळवण्यासाठी अ नावाचा जो स्वर आहे, या अ नावाच्या स्वरामध्ये पहिला ऊ टाका किंवा दुसरा ऊ टाका. याला मिळवण्यासाठी अ नावाच्या स्वरामध्ये पहिला ऊ टाका किंवा दुसरा ऊ टाका, ओ तयार होतो. काय तयार होतो, ओ तयार होतो. तसंच औ हा स्वर मिळवण्यासाठी या आ मध्ये
पहिला ऊ टाका किंवा दुसरा ऊ टाका. काय तयार झाला? ओके, पहिला ऊ किंवा दुसरा ऊ, काही फरक नाही पडत. ह्या दोघांपैकी कोणताही एक टाकला. आपल्याला संधीच्या चॅप्टर, संधी मोरचं, त्या संधी चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या गोष्टी लय कामाच्या आहे बघा. या गोष्टी तिथं आपल्याला याच्यावरती क्वेश्चन सोडवायचे. गणेश, गणेश, गण अधिक ईश, काय बघ, गणेश हा शब्द आहे स्वर संधी सौदारणी. गणेश, गणेश हा शब्द काय? स्वर संधी सौदारण आहे. ह्या गणेशला कसं फोड केली माहिती कशी? गण अधिक ईश, गण अधिक ईश. मी तुम्हाला सुरुवातीला एक व्याख्या सांगितली. व्यंजनांना स्वराचं साह्य घ्यावं लागतं, मदत घ्यावी लागते. हा न काय, हा व्यंजन आहे. यामध्ये इथं अ दडलाय, अधिक इथं ई दडलाय. हा अ आणि हा ई यांना जर आपण एकत्र केलं तर कोणता स्वर तयार होतो? हा अ अधिक हा ई यांना जर आपण एकत्र केलं तर हा ए आपला तयार होतो. हा छोटावाला म्हणजे एक मात्रा द्या. याचा अर्थ काय? एक मात्रा द्या. याचा अर्थ काय? एक मात्रा द्या. हे नियम तुम्हाला काय करणार आहे? तिकडे स्वर मध्ये शिकवणार आहे, आपल्या संधीच्या चॅप्टर मध्ये शिकवणार आहे. एक मात्रा द्या. बघा काय याचा अर्थ? एक मात्रा द्या. मग ह्या न वर एक मात्रा दिलाय. काय दिलाय? एक मात्रा दिलाय आणि तयार झालाय गणेश. असे क्वेश्चन, हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस पोलीस भरतीला विचारलाय, गणेशवाला, खूप वेळेस. ओके, तर आले लक्षात. आपल्या मराठी व्याकरणामध्ये संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहे. ओके, 4 संयुक्त स्वर कसे तयार झाले? ए ए ओ औ कसे तयार झाले? अ ए, अ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई, ए आ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई, ओ अ अधिक पहिला ऊ किंवा दुसरा ऊ, आणि औ आ अधिक पहिला ऊ किंवा दुसरा ऊ. ज्या दोन स्वरांपासून एक नवीन स्वर निर्माण होतो त्याला आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. ही काय? संयुक्त स्वराची व्याख्या आहे. इथपर्यंत सर्वांच्या डोक्यात घुसलं? यस या नो? चला स्पीड मध्ये एकदा मला भराभर 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 सांगा. सर्वांच्या लक्षात आलं? यस या नो? चल रे माझ्या वाघा, क्या बात है. ओके, संयुक्त स्वर किती झाले? 4 झालेले आहे. किती झाले? 4 झालेले आहेत. स्वर किती आहेत एकूण? मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वर किती आहेत? झपकन झुपकन उत्तर द्या. एकूण स्वर किती आहेत? जम्या मास्तर, क्या बात है माझ्या बघा. 14 स्वर आहे. त्या 14 स्वरांपैकी संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहे. संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहे. ओके, तर पोरांनो आता इंग्रजी स्वर. मी तुम्हाला सांगितलंय काही पार दुनिया इकडची तिकडे झाली तरी स्वरांचे मुख्य प्रकार किती? 3. हा इंग्रजी स्वर. कोणते इंग्रजी स्वर शिकवले तुम्हाला? हे बघ इथं पोराच्या हातात दिसलेत. म्हण माय काय? ए आणि ऑ, ए आणि काय? ऑ. आमलेट, आमलेट खाल्लं कधी? ए आणि ऑ. कोणाची पुण्याई आहे? कोण सांगतं रे? इंग्रजी स्वर मराठी व्याकरणामध्ये टाकण्यासाठी कुणाची पुण्याई आहे? कुणाचा अहवाल आहे? अहवाल कुणाचा आहे? कोण होते? सबनीस का मंगरुळकर? अरविंद भाऊ मंगरुळकर. कोणाचे? अरविंद भाऊंची पुण्य आहे. पोरग शिकलं, प्रगती झाली. पोरगी शिकली, घराचा विकास झाला. घराचा काय झाला? विकास झाला. अरविंद भाऊ मंगरुळकर, अरविंद भाऊंची पुण्य आहे. मंगरुळकरांची पुण्य आहे. ओके, अरविंद भाऊंची पुण्य आहे. इंग्रजी स्वर आणि संयुक्त व्यंजन सबनीस काकांची माया आहे. हाय की नाही? सबनीस काकांची माया होती आपल्यावरती, यांची पुण्याई होती. हे मामा आहेत, ते काका आहेत. ओके, अरविंद भाऊ ए आणि ऑ. ओके, इंग्रजी स्वर. हे स्वर समाविष्ट केले तेव्हा स्वरांची संख्या किती झाली? 14. याच्या आधी किती होती? 12. किती होती? 12. तर स्वरांचे प्रकार सर्वांना समजले असेल. स्वरांचे प्रकार सर्वांना समजले. पहिला स्वराचा प्रकार कोणता? ऱ्हस्व स्वर. उच्चार आखूड ओ ई उ रू लू. दुसरा स्वर दीर्घ स्वर. उच्चार मोठा, लांबट, जास्त. आ ई उ
आणि 4 संयुक्त स्वर ए ए ओ औ. तिसरा प्रकार संयुक्त स्वर. पण संयुक्त स्वराला असताना प्राधान्य द्यायचं संयुक्त स्वरांना आणि दीर्घ स्वरात सर्वात प्रथम प्राधान्य द्यायचं आ ई उ यांना. हे डोक्यात घालून ठेवायचा. इथं जर घोळ झाला तर तुझ्या डोक्याचा दही भात शिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. ओके हो. सर्व दीर्घ असं नाही चुकला. सर्व दीर्घ संयुक्त कसे होणार? सर्व संयुक्त दीर्घ होणार गौरव. सर्व संयुक्त दीर्घ होणार. असं न करू न भाऊ. ओके इथंच पाठ करायचं. परत आपल्याला अभ्यासायचं नाहीच आहे. ओके आजच आपल्याला हे चॅप्टर शेवट अभ्यासायचं. परत फक्त रिव्हिजन मारायची. ओके पीडीएफ ज्यांना भेटली नाही त्यांनी कंटेंट मध्ये पीडीएफ बघून घ्या. ओके सर्व संयुक्त स्वर यांचा समावेश दीर्घ स्वरात होतो हे विधान बरोबर आहे. संयुक्त स्वरांचा समावेश दीर्घ स्वरात होतो. दीर्घ स्वर कसे संयुक्त स्वरात येणार भाऊ? दीर्घ स्वर किती आहेत एकूण? दीर्घ स्वर किती एकूण? मॅचची पण टाकली ना बाबी आकाश. तिथं कंटेंट मध्ये बघा ना. कालची फक्त स्पष्टीकरण आहे. काल मध्ये स्लाइड गेली त्याच्यामुळे आजच्या स्पष्टीकरणासाठी टाकली बघा. ओके राईट. चला पॉइंट क्लिअर झाला. पुढचा क्वेश्चन. आता उच्चारावरून स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार ते झाले. आता उच्चारावरून स्वरांचे प्रकार बघायचे. उच्चारावरून. उच्चारावरून म्हणजे कसे? अ ई उ ऊ ए ए ई ई ओ उ आ ई. काय? उच्चारावरून स्वरांचे प्रकार. तर उच्चारावरून स्वरांचे किती प्रकार पडत्या? उच्चारावरून ओके व्यवस्थित काही टेन्शन नाही. उच्चारावरून स्वरांचे प्रकार किती पडतात? उच्चारावरून स्वरांचे 2 प्रकार पडत्या. उच्चारावरून स्वरांचे किती प्रकार पडत्यात? 2. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारला आपल्याला. उच्चारावरून पहिला स्वरांचा प्रकार पडतो सजातीय स्वर. सजातीय स्वर. आणि उच्चारावरून स्वरांचा दुसरा प्रकार पडतो विजातीय स्वर. आता आपल्याला फक्त एवढंच माहितीये सजातीय आणि विजातीय. पण पोराव तुमच्या माहितीसाठी सांगतो या सजातीयला आणखी एक नावे आणि या विजातीयला आणखी एक नावे. हे गुपित ठेवायचं. कोणाला सांगायचं नाही. फक्त पेपरात सांगायचं. काय? पेपरात जर विचारलं तर सांगायचं. ओके तसं कोणाला सांगायचं अजिबात नाही. मामाच्या पुरीला आत्याच्या पोराला अजिबात नाही. ओके आपल्या डोक्यात घालून ठेवायचं. सजातीय स्वराचं आणखी एक नावे विजातीय स्वराचं आणखी एक नावे. पुस्तकात सापडतच नाही. पेपरला डायरेक्ट टपकत. पेपरला काय होतं? डायरेक्ट टपकत. ओके तो माझ्या तोंडातून सुद्धा कधी ऐकलं नसेल युट्यूबला. हे अशा मग सगळ्याच गोष्टी जर युट्यूबला दिल्या तर ज्या लेकरांना ब्याज घेतली पैसे देऊन त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना आणखी जास्त. जे महत्वाचं आहे ते आपण इकडे पण देत असतो. है की नाही? चुपचाप बसायचं आहे माझ्या वाघा. तर बघ सवर्ण स्वर आणि असवर्ण स्वर. काय? सवर्ण स्वर. सवर्ण स्वर काय म्हणायचं? सवर्ण स्वर. सवर्ण स्वर. आणि काय म्हणायचं? असवर्ण स्वर. असवर्ण स्वर. काय म्हणायचं? अजबीचे स्वर आहेत हे आपल्याला माहिती आहे. अजबी ते शेवट सांगणार आहे तुम्हाला मी जेव्हा आपण संकीर्ण माहिती बघू तेव्हा. ओके आणखी नाव तेरी बी चूप मेरी बी चूप. हो बाबा काय? सवर्ण स्वर असवर्ण स्वर. स्वराचे विजातीय स्वराचे प्रकार. आपलं विजातीय स्वराचं दुसरं नाव आणि सजातीय स्वराचं दुसरं नाव. हे काय? उच्चारानुसार स्वराचे प्रकार आहे. उच्चारानुसार स्वरांचे किती प्रकार पडतात? 2. स्वरांचे नाही स्वरांचे 2. ओके एवढा पॉइंट झाला की प्रश्नसंच अभ्यासू आणि मग उद्याचं लेक्चर. ओके एक 5 ते 7 मिनिटांमध्ये एंड करून टाकू. ओके तर लक्षात घ्या सजातीय स्वर कशाला म्हणायचं? व्याख्या विचारली पोट्या बघा. सजातीय स्वर कशास म्हणत्या? ज्या 2 स्वरांचा उच्चार सारखा असतो त्याला सजातीय स्वर म्हणायचं. ज्या 2 स्वरांचा उच्चार भिन्न असतो म्हणजे वेगळा असतो त्याला विजातीय स्वर म्हणायचं. काय? उच्चार सारखा असणे.
उच्चार सारखा असणे. कोणाचा? दोन स्वरांचा. दोन स्वरांचा नाही, स्वरांचा. आणि ती स्वरा अजिबात नाही भाऊ, तिनं लावला लका तंबाखू सारखा चुना. काय? स्वरांचा उच्चार. ज्या दोन स्वरांचा उच्चार सारखा असतो त्याला म्हणायचं सजातीय स्वर. आणि ज्या दोन स्वरांचा उच्चार भिन्न असतो, वेगळा असतो, त्याला म्हणायचं विजातीय स्वर. दोन स्वरांचा उच्चार, स्वरांचा उच्चार भिन्न असतो, भिन्न, त्याला काय म्हणायचं? विजातीय स्वर. भिन्न म्हणजे काय? वेगळा. अ ई वेगळा आहेत बाबा, काय आहे का संबंध? अजिबात नाही. पण इथे सजातीय स्वर बघा काय? अ आ ई ई ऊ ऊ. हो गमन माय. ओ आ ई ऊ. काय झाले? सजातीय स्वर झाले. सजातीय स्वर झाले. विजातीय स्वर काय? आ ई ऊ ए अ ऊ. हे काय? विजातीय स्वर. यांचा काही लागते का रे? लिंक लिंक, त्याला काय म्हणायचं? विजातीय स्वर. या दोन स्वरांची काही लागते लिंक नाही, म्हणून त्याला म्हणायचं विजातीय स्वर. आणि ज्या दोन स्वरांचा उच्चार सारखा असतो, जवळपास सारखाच त्यांचे काय असतो? उच्चार असतो, त्यांची कुठेतरी लिंक लागते, त्याला म्हणायचं सजातीय स्वर. अ आ ई ई ऊ ऊ. आहे का नाही? चाल, इकडे काय? विजातीय स्वर. आले लक्षात? सजातीय स्वर आणि विजातीय स्वर 100 पेक्षा जास्त वेळा आपल्याला पोलीस भरतीला याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. 100 पेक्षा जास्त वेळा. आजचा प्रत्येक पॉइंट वरती आपल्याला प्रत्येक पेपरला क्वेश्चन आहे. पोलीस भरतीची कोणतीही सराव पेपर उचका पोलीस भरतीचा स्वरांवरती एक क्वेश्चन आहे. कोणताही पेपर उचका पोलीस भरतीचा एक क्वेश्चन टपकवतो म्हणजे टपकवतोस. ओके, तर इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. यस या नो. लगेच आपल्याला पुढचे प्रश्न संच बघायला सुरुवात करायची आहे. प्रश्न आपण प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर काय करतो? प्रश्न घेतो, कारण ते काय आहे? गरजेचं आहे. जर प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं तर तू ह्या वाक्यात घुसला. ओके, तर चला पहिला प्रश्न काय आहे? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहे? मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहे? हा झाला आपला पहिला प्रश्न. लय हसले सर, अरे माझ्या वागा. एकूण स्वर किती आहे मराठी वर्णमालेत? आता सध्या 52 वर्ण आहे. 52 वर्णांचे 3 गट पडत्या. पहिला स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजन. स्वर किती आहेत? सध्या 14 स्वर आहेत. स्वरादी किती आहेत? 2 आहे. व्यंजन किती आहेत? 34 आहे. संयुक्त व्यंजन किती? 2 आहे. आता तुला एक अंदर की बात बताओ क्या? अंदर की मराठी वर्णमालेमध्ये हयात वर्ण किती आहेत? 60. हयात म्हणजे ज्यांचा अजून शोध लागू शकतो. आता कितींचा लागलाय? 4चा लागलाय. असे हयात आहेत अजून की त्यांचा शोध लागू शकतो. हयात वर्ण किती म्हणजे अस्तित्वात वर्ण किती आहेत? हयात वर्णांची संख्या किती आहे? 60 मराठी वर्णमालेत. हयात वर्ण, हयात 60. किती? 60 जे पूर्ण होऊ शकतात. ओके, जशी आपली आवर्त सारणी बघा, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, एलिमेंट्स टेबल आपण त्याला म्हणतो हिंदीमध्ये, सॉरी कशा विज्ञानमध्ये. ओके, 121 एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य आहेत बुवा या विश्वामध्ये. तसे मराठीचे 60 वर्ण आहेत. किती? 60 वर्ण आहेत. ओके, तर इथं स्वर किती? सध्या स्वर 14 आहे. स्वर किती आहेत? सध्या 14 आहे. मराठी भाषेत एकूण व्यंजन किती आहेत? व्यंजन किती आहेत? ओके, व्यंजन किती आहेत ते लिहून ठेवले भाऊ ग्रंथामध्ये एका. ओके, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा वाचलो होतो. ते कॉलेजमध्ये असताना वाचलं होतं. कॉलेजमध्ये ग्रंथ, तेव्हा लायब्ररीत जायचो ना भाऊ ग्रंथ वाचाय त्यावेळेस. ओके, मराठी वर्णमालेत व्यंजन किती आहे? 34 व्यंजन आहे. किती? 34.
पुढे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? किती वर्ण आहेत सर सध्या? मराठी वर्णमालेत सध्या वर्ण किती आहेत? पारंपरिक वर्ण, पारंपरिक विचारले तर 48, प्राचीन विचारले तरी 48, फक्त वर्ण विचारले 52, आधुनिक वर्ण विचारले 52, आधुनिक वर्ण विचारले 52. खालील पैकी टिंब हा संयुक्त स्वर आहे. आता सांगितलं संयुक्त स्वर आ ए उ. संयुक्त स्वर कोणता आहे? ज्या दोन स्वरांपासून एक नवीन स्वर निर्माण होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. दोन स्वरांपासून निर्माण होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात. कोणता संयुक्त स्वर? ए कसा तयार झाला? अ अधिक पहिला ई किंवा दुसरा ई. उदाहरण कशाच पाहिलं आपण? गणेशचं. ओके, पुढला क्वेश्चन. मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी किती आहेत? एकाच्या डोक्यावर, एकाच्या शेजारी. ओके, डोक्यावर असतो त्याला अनुस्वार म्हणत्या, शेजारी असतो त्याला विसर्ग म्हणत्या. काय म्हणत्या? विसर्ग. एकाच्या डोक्यावर, एकाच्या शेजारी अशा दोन स्वरादी आहे. आणि आ. काय स्वरादी आहेत? विसर्ग, अनुस्वार, विसर्ग, अनुस्वार. ओके, ते पुढे आपण शिकणार आहे स्वरादींचा वापर काय सगळं. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता? खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता? मराठी व्याकरणात संयुक्त स्वर किती आहेत? 4. ओ रम्माच्या वाघा, ओ पिंकीचे पप्पा, येतन जरा साखरा नाकी. अहो ऐकलं का? येतन साखरा नाकी. आहे का नाही? चाल. ओके, एकूण 4 संयुक्त स्वर आहे. त्यापैकी हा कोणता आहे? ओ. यो वाला ओ. पुढला क्वेश्चन. अरे एवढं झापूक सुपूक कसं झालं रे भाऊ? मामू. पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहे? ऑप्शन डबल झाला कुठं? अरे हा इथे जाऊ दे, पण त्याचा काही उपयोगच नव्हता ना. जरी डबल झाला तरी त्याचा आहे का नाही, ते आपल्या हिशोबातच नव्हतं. ते कुठे? दीर्घ स्वरामध्ये होतं. आ दीर्घ स्वरात आपल्याला संयुक्त स्वर पाहिजे होता. ओके, त्यामुळे गडबडून जायची लगेच आवश्यकता आपल्याला नव्हती, कारण आपलं उत्तर वेगळंच होतं. ओके, किती आहे? 48. पुढला क्वेश्चन. ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तुम्हाला मी सांगितलंय सर्वात पहिल्यांदा याला कुठे प्राधान्य द्यायचं? यांना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य कुठे द्यायचं? कुठे द्यायचं पहिल्यांदा प्राधान्य? नाही तर म्हणशील मास्तर पेपरला क्वेश्चन चुकीचा होता की काय? नाही, याला सर्वात पहिल्यांदा प्राधान्य कुठे द्यायचं? ओके, यांना दीर्घ स्वरामध्ये पहिल्यांदा प्राधान्य कोणाला द्यायचं? आ ई उ यांना. आणि संयुक्त स्वरात ए ओ औ यांना प्राधान्य द्यायचं. मग ते धरायचे. ओके, म्हणून काय झाला? संयुक्त स्वर झाला. काय झाला? संयुक्त स्वर झाला. खालील पैकी कोणता वर्ण स्वर आहे? खालील पैकी कोणता वर्ण स्वर आहे? ओके, क ज उ न क ख ग घ. इथं हात ठेवायचं. इथं हा काय आपला कंठ आहे. ओके, कोणता? कंठ. गळा आपण त्याला म्हणतो. गलगंड नावाचा आजार होतो इथं आपल्याला. कोणता? गलगंड. इथं हात ठेवायचा आणि म्हणायचं म्हण क ख. तावडे तू नको म्हणू, नाही तर शेजारी आमचा दाजी असायचा है की नाही, घालायचा कमारड्यात लात. हा काय येडी बिडी झाली काय म्हणाल तू? काय क ख ग घ क ख ग घ याला कंठ म्हणत्या. ओके, उ काय उकंठ वर्ण आपण त्याला म्हणतो. पुढे स्वरांचे प्रकार किती? बघा क्वेश्चन विचारला स्वरांचे प्रकार किती? स्वरांचे नाही भाऊ, स्वरांचे लय हाय. स्वरांचे सांग मला. स्वरांचे नको सांगू बाबा. स्वरांचे मला पण माहित आहे. भुटिया स्वर. आता मागे गेलो नव्हतो दिवाळीला तर वावरात धरला भाऊ, लय हल्ला का लय. चला, स्वरांचे प्रकार नाही. स्वरांचे काय? स्वर. हे भाऊ 4 ऑप्शन म्हणजे अच्छा असं तुला म्हणायचं नाही का? ऑप्शन क्रमांक 4 म्हणायचं नाही का तुला? ऑप्शन क्रमांक 4 म्हणायचं. मी कॉमातच गेलतो ना देहा दुपारा कॉमात गेलतो भाऊ. पाहत होतो सूर्य कहून मावळं ना अजून. कॉमातच गेलतो. 4 म्हणल्यावर तू ऑप्शन क्रमांक 4 म्हणल्यावर मग कळलं योग्य उत्तर आहे. ओके,
कोणता कोणता दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर आणि संयुक्त स्वर, दीर्घ स्वर, ऱ्हस्व स्वर आणि संयुक्त स्वर. ओके, खालीलपैकी संयुक्त काय म्हटलंय, संयुक्त स्वरांची जोडी ओळखा म्हणे, संयुक्त स्वरांची जोडी ओळखा म्हणे. संयुक्त स्वर ओळखायचे. अय बाबा, सजातीय नाही, विजातीय नाही, संयुक्त ओळखायचे. सर खूप हसू येत आहे मला बरं, माझ्या बघा घरचे देतील उचकून भाऊ बघा. संयुक्त स्वर ओळखायचे. अ आ हे तर सजातीय स्वरी, ई ई हे तर सजातीय स्वरी, अम आ एकाच्या डोक्यावर एकाच्या शेजारी ते तर मास्तर तुम्ही स्वरादी सांगितल्यात. ओ आणि औ हे संयुक्त स्वर सांगितले. क्या बात आहे. तर पोट्याव अशा पद्धतीने आजच्या लेक्चरचा आपला दी इथे झालेला आहे. ओके, सर्वांना आय होप लेक्चर आवडत असेल. ओके, चला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो, तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही शिकलो ते आपल्याला कोणताही पेपर बघा 1 ते 2 मार्काला येऊन जातं, म्हणजे येऊन जातं. ओके, हे लेक्चर आपण यूट्यूबला देखील तिथे टाकणार आहोत. ओके, काही टेन्शन घेऊ नका. चला, उद्या सकाळी शार्प 1:30 वाजता आपलं जीकेचं लेक्चर असणार आहे. भारताच्या संविधानाची घटना निर्मितीचा भाग क्रमांक 3. ओके, आणि युट्यूबला इकडं तिकडं पोरायला सांगत चला. लाईव्ह बॅच सुरू झालेले आहे आणि लेक्चर तर तुला माहिती आहे मास्तर कसं शिकवितोय आहे का नाही, त्यामुळे तिथं सांगायची गरजच नाही की मला मी कसं शिकवतो बा. ओके, तर सांगत चला. 2-4 ॲडमिशन व्हाऊ द्या, 2 पैसे मलाही येऊ द्या बाबी, आहे का नाही. महाय पोट पाणी चांगलं चालेल. ओके, चला भेटूया पोरांनो उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.